धीरज नावाचा एक मुलगा होता. तो अभ्यासात खूप चांगला विद्यार्थी होता. देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकी पूर्ण केली. त्याच प्लेसमेंट ही एका चांगल्या कंपनीत झालं. आजूबाजूचे लोक म्हणू लागले की धीरज अभ्यासात खूप हुशार असल्याने त्याने IAS परीक्षेची तयारी करावी. पालकांचेही मन असेच होते. हे सर्व ऐकून धीरजला त्याच्या आयुष्यात दबाव जाणवू लागला. एके दिवशी त्याला वाटले की मी ही नोकरी सोडून IAS परीक्षेची तयारी करावी आणि त्याने तसेच केले. IAS परीक्षा उत्तीर्ण होणे अनेक वर्षे उलटली, पण तो IAS परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही. आता त्याचे सर्व प्रयत्न फसले होते आणि आता तो या परीक्षेला बसण्यास अपात्र ठरला होता. कारण तो 32 वर्षांचा होता. आता ना त्याला अभियांत्रिकीकडे परत जावेसे वाटले, ना दुसरी सेवा परीक्षा किंवा नोकरी द्यावी असे वाटले. तो खूप तणावग्रस्त झाला. आता फक्त तो IAS परीक्षेत यशस्वी झाला नाही असे नाही. आता बोलण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. दुसऱ्या नोकरीचा विचारही त्याला त्रास देत होता. त्याला आपले अपयश स्वीकारता आले नाही. लोकांचा दृष्टिकोन बदलला. जे लोक पूर्वी म्हणायचे की धीरज तू अभ्यासात खूप हुशार आहेस, तू प्रशासकीय सेवेची तयारी कर, आज वडिलांच्या पैशावर जगतो असे म्हणायचे. पैसे कमवत नाही, आई वडिलांचे रेशन खातो, नोकरी नाही, लग्नही नाही. आणि आता तिच्याशी कोण लग्न करणार? तो लग्नासाठी खूप जुना आहे. आणि नोकरी नसताना मग लग्न कशाला? त्याच्या अपयशामुळे पालकांनाही तणाव जाणवू लागला. त्याची वागणूक ही आपल्या मुलाशी चांगली नव्हती. त्याने हे जाणून बुजून केले नाही. समाजातील लोक त्यांना जे काही सांगायचे ते ऐकून त्यांना त्रास व्हायचा आणि त्याचा परिणाम त्याच्या वागण्यात दिसत होता. या सगळ्यामुळे धीरजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. त्याचा संयम ताणला गेला, त्याच्या वागण्यात बदल झाला, तो नेहमी तणावात राहू लागला. त्याच्या आत प्रत्येक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली. मग त्याच्या मित्रांनी समजावून सांगितले, तुमच्याकडे सध्या असलेल्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करा. जे संपले ते सोडून द्या. खूप समजावल्यावर धीरज पुन्हा इतर परीक्षांच्या तयारीला लागला. वर्षभरात त्यांना सरकारी नोकरीही लागली. पण त्याचे वागणे बदलले नाही. तो एक अधीर रुग्ण बनला जो नेहमी काळजीत असतो. नेहमी टेन्शनमध्ये, हे होईल की नाही? हे झाले नाही तर काय होईल? लग्नानंतरही तणाव निर्माण झाला होता. त्याची पत्नी चांगली स्त्री होती, जो शहरातील एका मोठ्या कंपनीत कामाला होता. काही काळानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुले झाली. बाहेरून धीरजचं आयुष्य पूर्ण वाटत होतं. चांगली नोकरी, चांगली बायको, 2 लाडकी लहान मुलं. माणसाला आयुष्यात आणखी काय हवं असतं? पण या सगळ्यात धीरज नेहमीच तणावाखाली असायचा. मुलं जेव्हा एखाद्या गोष्टीवरून भांडत असतं तेव्हा ते आवाज काढत असतं. मग त्याला हे किती उद्धट वाटते. त्यांना ज्ञान शिकवण्याऐवजी त्यांना नेहमी प्रश्न पडत असे की ते असे का? आपल्या पत्नीला वाईट समजा जेव्हा त्याची बायको त्याला समजावते. मुले भांडतात, ते आवाज काढतात. मग तो विचार करायचा की त्याची बायको किती आळशी आहे. मुलांना सांभाळण्याऐवजी ती मला हे ज्ञान देत आहे. जेव्हा कधी त्याची पत्नी ऑफिसमधून उशिरा घरी यायची आणि ती म्हणाली, चल आजचे जेवण बाहेरून आणू, तेव्हा त्याला आश्चर्य वाटते की हे कसे? तिची जबाबदारी घेत नाही. फक्त हक आउट करायला छान वाटतं. पण तो कधीच विचार करत नाही की त्याची बायको आपल्या ऑफिस सोबतच घरची सगळी कामं, जुने सासरे, सासरे आणि मुलं रोज सांभाळते. त्याला चांगल्या गोष्टी दिसत नव्हत्या. वाईट गोष्टी आणि समस्यांमुळे नेहमीच तणावात राहायचे. त्याला प्रत्येकामध्ये चुका दिसल्या. पावसाळ्यात पाण्याच्या थेंबांनी तो खिन्न व्हायचा.
पण हिरवळ बघता आली नाही. हिवाळ्यात थंडीसाठी निसर्गाला शाप देते, पण गोड सूर्यप्रकाशाला दाद देत नाही. त्यांच्या या प्रवृत्तीमुळे त्यांना प्रकृती आणि नशिबातही कमतरता दिसू लागली. धीरजला घर सोडण्याची इच्छा नेहमी तणावात राहून एके दिवशी त्याने विचार केला की मी हे सर्व सोडून दूर कुठेतरी जातो, तरच मला तणावातून आराम मिळेल. हा सगळा विचार करत तो ऑफिसमधून घरी परतण्यासाठी गाडीत बसला. गाडीत बसून तो जायला निघाला तेव्हा त्याला दिसले की एक महान ऋषी बाबा शहरात आले आहे. त्यांनी त्यांचे नाव आधी ऐकले होते आणि त्यांच्यावर विश्वासही होता. तो ड्रायव्हरला म्हणाला, ड्रायव्हर, तुम्ही ही गाडी शिबिरात घेऊन जा. मी आता साधूबाबांना भेटतो. सरकारी नोकरीत मोठ्या पदावर बसलेल्या धीरज बाबूंना त्यांच्या शहरात आलेल्या साधूबाबांना भेटणे ही कोणती मोठी गोष्ट होती. त्याचे नाव धीरज, पण तो खूप अधीर होता. नियमकायदे मोडून आपली सरकारी ताकद दाखवत तो बाबांकडे पोहोचला. साधूबाबांना भेटून धकाधकीच्या जीवनावर उपाय शोधला. बाबांजवळ जाऊन तो हात जोडून बाबांना म्हणाला, मी खूप संकटात आहे. माझे जीवन खूप धकाधकीचे आहे आणि मला माझ्या धकाधकीच्या जीवनावर उपाय हवा आहे. मला तुझ्या आश्रयाने घे. मला माझ्या घरात राहायचे नाही. तुम्ही म्हणाल तर मी नोकरी सोडेन. धकाधकीच्या जीवनाला मी कंटाळलो आहे. मला या धकाधकीच्या जीवनातून मुक्ती दे. बाबा हसले आणि विचारले, सगळं सोडलं तर कुठे जाणार? धीरज म्हणू लागला, बाबा, तुमचा एवढा मोठा आश्रम आहे, मला तिथे ठेवा. बाबांनी धीरजला अडवले. साधूबाबा पुन्हा हसत हसत म्हणाले, ते ठीक आहे, पण जे काही तुम्हाला मागे सोडायचे आहे ते तुम्ही सोबत घेऊ शकत नाही. धीरज बाबांना म्हणाला, मला समजले नाही बाबा, तुम्ही काय बोलताय? बाबा म्हणाले, तुम्ही तणावाने आश्रमात जाऊ शकत नाही. तेव्हा धीरज मोठ्याने म्हणाला, बाबा, मी मुद्दाम थोडा ताणत असतो. मला काही अडचण नको आहे. मला वेदना नको आहे. मला या गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करायचा नाही. मला ताण घ्यायचा नाही. पण आता देवाने माझ्या आयुष्यात इतका ताण लिहिला आहे की मी ते गमावले आहे. आता मला या धकाधकीच्या जीवनावर उपाय सापडत नाहीये. तुमच्या धकाधकीच्या जीवनावर उपाय शोधणारे तुम्हीच आहात का? बाबांनी विचारले, बेटा, तुझ्या आयुष्यात फक्त टेन्शन आहे का? मग तो थोडा वेळ थांबला आणि त्याला म्हणाला, मी तुला एक काम देत आहे. तू हे काम घरी जाण्यापूर्वी कर. धीरजचा बाबांवर विश्वास होता म्हणून तो हात जोडून म्हणाला, हो बाबा, बोला. तर साधूबाबा म्हणतात, समोर जत्रा आहे, तुम्ही त्या जत्रेत जा आणि तिथून काही लोकांना आणा ज्यांच्या आयुष्यात तणाव नाही. आणि ऐका, किमान एक आणा. धीरजने होकार दिला आणि ठीक आहे म्हणाला आणि निघून गेला. जाणून घेण्यासाठी जत्रेत जाताना त्याने बऱ्याच लोकांना विचारले की त्यांच्या आयुष्यात तणाव आहे की नाही. पण माझ्या आयुष्यात तणाव नाही असे कोणीही म्हटले नाही. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. प्रत्येक जण आपापल्या समस्यांची अतिशयोक्ती करू लागला. मग त्याने लोकांना विचारले, असा कोणी नाही का ज्याला कोणताही ताण नाही? लोक म्हणाले, हो ना, वेड्या माणसांना तणाव वाटत नाही, दारू पिणाऱ्यांना ताण वाटत नाही, लहान मुले आणि वृद्धांना तणाव वाटत नाही. तिथे एक व्यक्ती दारू पीत बसला होता आणि नशेत होता. तो फुशारकी मारून म्हणाला, हे खरे आहे, दारुड्याला ताण वाटत नाही. आम्हाला काय झाले आहे, कुठे आणि काय होत आहे? चिंता एवढीच आहे की आज दारू कुठून आणणार? बाटली घ्यायला पैसे कुठून आणणार? हे ऐकून धीरजला वाटले की या दारुड्याच्या आयुष्यातही तणाव आहे. तेवढ्यात तिथे बसलेला म्हातारा हसायला लागला आणि म्हणाले, हो, दारुड्याचे आयुष्य चांगले असते.
त्याला फक्त एवढीच चिंता आहे की दारूची बाटली कुठून आणायची. आम्हा म्हाताऱ्यांना विचारा, या वयात हातपाय बांधून चालताही येत नाही. कोणते अन्न खावे याचीही चिंता असते. त्याचं बोलणंही संपलं नसताना एक वेडा आवाज करत तिथे आला. त्याला दूर जाण्यासाठी लोकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आणि मला मारू नकोस, मला मारू नकोस म्हणत तो पळत सुटला होता. हे सर्व पाहून धीरजला वाटले की तो सामान्य माणूस असो, दारूबाज असो, वेडा असो किंवा म्हातारा असो, प्रत्येकाचे जीवन. मुलाचा धडा. मग एक मुलगी त्याच्याकडे येते आणि म्हणते, काका, तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का? मला भूक लागली आहे. माझ्या आईने मला जत्रेत येण्यासाठी दिलेले पैसे मी गमावले. धीरजने बडबडत 50 रुपये काढले. मुलांनाही ताण येत आहे. ही मुलगी भुकेली आहे आणि पैसे नाही. पैसे घेऊन मुलगी म्हणाली, काय काका, याला तणाव म्हणतात ना? ही भुकेची समस्या आहे. मुलीच्या या वक्तव्यामुळे धीरजचे मन गमवावे लागले. साधू बाबाकडे परत जातो. धावत जाऊन साधू बाबांजवळ पोहोचतो आणि त्याच्या पाया पडतो. बाबा त्याला विचारतात, काय झालं बेटा, एवढं का धावतोस? तू माझे डोळे उघडलेस. तो म्हणाला, तू मला जत्रेत पाठवले नसते तर. त्यामुळे मी किती मूर्ख आहे हे मला कळती नाही. मला समजले की जीवनाने मला फक्त दुःख दिले नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, दुःख, समस्या यांचा वाटा असतो. म्हातारा असो, वेडा असो, अपंग असो, कर्तबगार असो, बालक असो वा तरुण, प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, दुःख आणि समस्या असतात. जेव्हा एका मुलीने मला सांगितले की तणाव ही समस्या नाही, भूक आहे, आणि आजपर्यंत मला वाटत होतं की तणाव ही माझी समस्या आहे. जर मी माझ्या समस्या सोडवल्या असत्या तर मला कधीही तणाव वाटला नसता. हे सर्व ऐकून बाबा हसले आणि पाठीवर थाप देऊ लागले. एक प्रश्न उरला. धीरज बाबांना म्हणाला, पण माझ्या मनात अजून एक प्रश्न बाकी आहे. बाबाजी, आपण प्रत्येक समस्या सोडवू शकत नाही. त्यामुळे आपण तणावग्रस्त तर होणार नाही ना? बाबा म्हणाले, तुम्हाला एवढंच कळलं असेल तर हेही समजून घ्या की मुलाचा प्रश्न हा केवळ प्रलंबित किंवा अपूर्ण काम किंवा हेतू नाही. कधी कधी परिस्थिती आणि मनस्थितीत फरक असतो, तेव्हा तीही एक समस्या असते. काही वेळा समस्या सोडवणे हा उपाय आहे, आणि काही वेळा फक्त परिस्थिती स्वीकारणे स्वतःच आरामदायी असते. बाबांचे म्हणणे ऐकून आणि जीवनातील तणावातून मुक्ततेचे ज्ञान मिळाल्यावर धीरज आपल्या घरी गेला. धकाधकीच्या जीवनातील धडा आणि उपाय आज त्याला कळले की त्याच्या आत तणाव आहे. तणाव ही समस्या नाही. जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा एखाद्याने तणावग्रस्त होऊ नये. ती मनाची अवस्था आहे, पण ते सोडवले पाहिजे. हेतूविरुद्ध काही घडले तर तणाव निर्माण होतो. त्यामुळे माणसाने आपले प्रश्न सोडवले पाहिजे आणि प्रतिकूल परिस्थितीत धीर धरा आणि परिस्थितीशी जुळवून घ्या. जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिच्या आयुष्यात समस्या येत नाहीत. पण त्या समस्यांमुळे ताणतणावाखाली राहायचे की नाही हे माणसाची स्वतःची मर्जी आहे. आपल्या जीवनात काळजीपूर्वक निवडा.